एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे। 2021 पासून पोलीस भरती झाली नसल्यामुळे फक्त विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्याचं काम शासन करत आहे, असा आरोपही विद्यार्थी करीत आहे। शासनाने तात्काळ पोलीस भरती घ्यावी या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। राज्यात बऱ्याच विद्यार्थ्यांकडून पोलीस भरतीचे फॉर्म सप्टेंबर 2021 मध्ये राज्य सरकारने भरून घेतले। त्या परीक्षेची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाही। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक वेळा पोलीस भरती 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल असे आश्वासनाने अनेक कार्यक्रम व सभेमधून दिले होते। त्यामुळे बेरोजगार युवा वर्ग आश्वस्त झाला होता। परंतु आज 1 वर्ष लोटून सुद्धा पोलीस भरतीचा कुठलाच ठाव ठिकाणा नाही। पोलीस भरतीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी एज बार होण्याच्या मार्गावर आहे। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी यावर्षी पोलीस भरती होणार या आशेने पुन्हा अमरावती सारख्या शहरात आले आहे। परंतु 2021 उजाडून सुद्धा भरतीचा अद्यापपर्यंत पत्ता नाही। यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। 16 पासून मी पोलीस भरतीची तयारी करत आहे। 2016 ला पोलीस भरती आली होती, त्यानंतर पोलीस भरती आली नाही आणि मग 2018 ला एकदा पोलीस भरती आली आणि त्यानंतर 2019 ला आम्ही फॉर्म भरून ठेवलेले आहे सप्टेंबर महिन्यापासून। आज आपण पाहते 2021 लागून पोलीस भरती प्रक्रिया दरवर्षी राबविण्याचं फक्त एक स्वप्न दाखविलं जाते, पण दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात नाही। आणि मग अशा परीने मी माझा स्वतःचा वैयक्तिक एक अनुभव सांगते आहे की 2016 पासून तर आतापर्यंत 2021 पर्यंत आम्ही पोलीस भरतीची वाट पाहतो। एका वर्षी पोलीस भरती येते, 2 वर्षी पोलीस भरती येत नाही आणि वर्षभर आम्ही पोलीस भरतीची तयारी करतो। शारीरिक मानसिक आम्हाला त्रास होतो आणि त्याचबरोबर कसं आहे, आमचं वय वाढत आहे। वय वाढत असल्यामुळे मग नंतर जेव्हा आम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायला जाणार त्यावेळेस आम्हाला एज बार म्हणून ठरवण्यात येते आणि आमच्या नंतरची जी येणारी पिढी आहे ती पोलीस भरतीसाठी पात्र केल्या जाते। त्यामुळे मी सरकारला असे निवेदन करेल की मागच्या वेळेस तुम्ही 2019-20 ला जी भरती घेतली नाही, कोरोनाचं तुम्ही कारण सांगितलं, त्याचप्रमाणे तुम्ही आताही आम्हाला कोरोनाचं कारण सांगणार आहे। असं कित्येक वर्ष तुम्ही कोरोनाचं कारण सांगणार आहे। आमच्याच पोलीस भरतीच्या वेळेस तुम्हाला कोरोना येतो का? बाकी आपण बघितलेल्या केंद्राच्या परीक्षा झालेल्या, RRB NTPCच्या परीक्षा झाल्या, आता महाराष्ट्राची जी आपली MPSCची परीक्षा आहे ती पण 21 तारखेला होऊ घातलेली आहे। मग पोलीसच भरती का होऊ शकत नाही? आमचं वय वाढते, आमचं वय वाढत असल्यामुळे आम्ही जेव्हा पुढे फॉर्म भरू तर आम्ही एज बार ठरू, तर तुम्ही आमच्यासाठी ज्यांचं वय वाढत आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहे, हा माझा प्रश्न आहे। नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाने MPSC करणाऱ्या विद्यार्थी वर्गाचा संयम तुटला आहे आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते। त्यामुळे सरकारला तात्काळ परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला। पोलीस भरतीची तयारी करणारा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी वर्ग हा अतिशय सर्वसामान्य घरातील आहे। त्यांच्यावर कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे। येत्या काही दिवसात पोलीस भरतीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी, तसेच वर्ग 3 च्या जागा तातडीने परीक्षा घेऊन भरण्यात यावा अशी मागणी निवेदन देतेवेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। जर येणाऱ्या काळात पोलीस भरतीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। गेल्या वर्षापासून विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि आम्हाला मागच्या सरकारने आश्वासन दिले आणि हा सरकारने आश्वासन दिले। 2018 ला एक भरती झाली पोलीस भरती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकही भरती झाली नाही आहे। मागच्या सरकारने आमचे फॉर्म भरून घेतलेले आहे, सप्टेंबर 2019 मध्ये फॉर्म भरून घेतलेले आहे, त्या तारीख आतापर्यंतही डिक्लेअर केली नाही आहे। त्या निमित्तानं आमची एवढीच मागणी आहे की येत्या काही दिवसानंतर महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीची तारीख हे लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी अशी आमची सर्वांची विनंती आहे। ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार कोरोनाचं कारण सांगू प्रत्येक भरतीला स्थगिती देत आहे, ज्या प्रकारे MPSCची विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि त्यांना तत्काळ तारीख जाहीर झालेली आहे, त्या प्रकारे आम्हीही करू। पण येत्या काही दिवसात जर पोलीस भरतीची तारीख जाहीर झाली नाही तर आम्ही करू, कारण का आम्ही ग्रामीण विभागातले मुलं आहे, गोरगरिबांचे मुलं आहे। आमचे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन रक्ताचं पाणी करून आम्हाला शिकवत आहे। आज आम्हाला लाज वाटते की आम्ही आमच्या आई वडिलांच्या भरोश्यावर खात आहे, किंवा आज सरकारला लाज वाटायला पाहिजे की आमचे आई वडील, आम्ही 25-25, 26-26 वर्षाची इथं सर्वजण विद्यार्थी आहे। आज आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आम्ही आई वडिलांना पोसायला पाहिजे की आई वडिलांनी आम्हाला पोसायला पाहिजे। हा एक म्हणजे आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आमचे आई वडील कुठपर्यंत काम करणार आहे, कुठपर्यंत आम्हाला पोचणार आहे, आणि आम्ही इतके म्हणजे टेन्शनमध्ये आलेला आहो की आम्हाला म्हणजे कळत नाही आहे की आम्ही नेमकं काय करावं।
फॉर्म तर भरून घेतलेले आहे सरकारनं, पण तारीख काढलेली नाही आहे. फक्त निवड आश्वासन देत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे महासंचालक नगराडे साहेबांनी सांगितले की 2 महिन्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया आम्ही चालू करून. 2 महिन्यानंतर कशी काय तुम्ही पोलीस भरती प्रक्रिया चालू करणार आहे? 2 महिन्यानंतर पावसाळा लागणार आहे. पावसाळ्यात पोलीस भरती होते का? आम्हाला फक्त चॉकलेट द्यायचं काम करत आहे का हे सरकार? आमचे एज बार होत आहे, आम्ही याला कारण कोण आहे? हा सरकारला समजायला पाहिजे की फक्त फॉर्म भरून घेतलेले आमच्याकडून फक्त खोटे आश्वासन देत आहे सरकार. आमचं सर्व विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे, येत्या काही दिवसात जर पोलीस भरतीची तारीख डिक्लेअर झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रकारचे आम्ही आंदोलन करू. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.